त्याच्या लोकांना पण आता हळूहळू असं वाटू लागलं आहे की संजय राऊत म्हणजे एक चुतियासारखा काहीतरी बोलतो दररोज, आणि त्यांच्या जो बातमी आहे कोणी सिरियसली घेत नाही, पण आम्ही घेतो आणि त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतो आम्ही दररोज. असा खोटा बातमीचा बहादूर माणूस जो आहे त्यांना एक्सपोज करणार असा आमचा चॅलेंज आहे. उबाठाचे प्रवक्ते आणि भांडूपचे भोंगे असे संजय राऊत यांनी शिवसेनाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना उद्देशून एक स्टेटमेंट दिलेलं आहे. तो स्टेटमेंट म्हणजे महाराष्ट्रातील बळीचा एक बकरा आहे, तो खाटक्याच्या लाकडावर उभा आहे. संजय राऊत आणि त्यांचा पक्ष सध्या बकरा ईद साजरा करणाऱ्या लोकांबरोबर काम करत आहे. यामुळे त्यांना फक्त बकरा आणि बकरी दिसतात आणि यासाठी त्यांनी हाच प्रकारचा एक स्टेटमेंट दिलेला आहे. मी वाठावाल्याने सांगू इच्छितो की एकनाथ शिंदेजी बकरा किंवा बकरी नाही, महाराष्ट्राचे वाघ आहेत, वाघ. आणि हा वाघ महाराष्ट्रात पूर्ण दमखमीने उभा आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या कल्याण करण्यासाठी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जो शिवसेना स्थापित केली त्या शिवसेनाला वाचविण्यासाठी तो वाघ दिन रात काम करत आहे. अशा शिंदे साहेब बद्दल संजय राऊत दररोज काही ना काही खोटी बातमी देतात आणि त्यांची खोटी बातमी एक दोन दिवसात असा सिद्ध होतो की बातमी एकदम खोटी होती. त्यांना मी सांगू इच्छितो, भांडूपच्या भोंग्याने मी सांगू इच्छितो की आम्ही गोवंशीय रक्षक आहोत. आता तुम्ही सध्या जो गोवंशी हत्या करणारी लोक आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही उभा आहात. ज्या दिवसाने तुम्ही काँग्रेस बरोबर युती केला त्या दिवसापासून तुम्ही विचार सोडलेला आहात आणि फक्त तुम्हाला बकरा ईद साजरा करणारे लोकांचा जो हित आहे त्याच्याबद्दल काहीतरी तुम्ही काम करता. असे संजय राऊत 2022 पासून 2022 पासून काही ना काही खोटी बातमी पसरवत आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत तेव्हा ते दररोज असं सांगत होते की सरकार पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, एका महिन्यात पडणार, 2 महिन्यात सरकार पडते. असं प्रकारचं दररोज एक खोटी बातमी संजय राऊत कडून येत होता. पण सरकार पडलं का हा एक मोठा प्रश्न आहे. त्या सरकारने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जो सरकार स्थापित झाली 2022 मध्ये त्या सरकारने त्याचा जो कार्यकाल आहे तो पूर्ण केला. त्यानंतर निवडणुकी आली. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या लोकांनी खूप मेहनत केला. शिंदे साहेबांना गद्दार सांगितलं. खोका सारखा एक नवीन नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला की खोका सरकार आहे. पण महाराष्ट्राची लोकांनी उलट उबाठाला गद्दार सांगितलं.
100 पेक्षा जास्ती सीटवर लढणारी उबाठा फक्त 20 सीट जिंकू शकली, म्हणजे 20% स्ट्राईक रेट आहे. जेव्हा रिझल्ट आला तेव्हा आमचा सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टी त्यांना 100 पेक्षा जास्ती सीट मिळाली, आमच्याकडे त्यांच्यापेक्षा कमी होता. यामुळे एक अरेंजमेंट झाला आणि भाजपचा मुख्यमंत्री आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी स्वीकार केला. पण दररोज ही सरकार बद्दल खोटी बातमी संजय राऊत देतात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक ऐकतात आणि हळूहळू आता ही खोटी बातमी सम्राट झालेली आहे. आम्हाला असा दिसतो. संजय राऊत माझे जुने मित्र आहेत, पण ज्याप्रमाणे ते दररोज काही ना काही उलटसुलट बोलत आहेत, त्याच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची एक अशी इमेज झालेली आहे की ते एक मूर्ख माणूस आहे. आता सगळे त्यांना मूर्ख सांगतात. त्यांना बहुतेक अभिमान वाटत असेल की त्यांच्या वक्तव्यावर, खोटी बातमीवर आम्ही रिएक्ट करतो. त्यांना बहुतेक असं वाटत असेल की आम्ही आता मोठा झालो, सगळे रिएक्ट करतात. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला दररोज एक्सपोज करतो. आम्ही दररोज महाराष्ट्रात लोकांना असं सांगतो की हे बघा कितना खोटारडा माणूस आहे. अच्छा, लोकांना पण आता हळूहळू असं वाटू लागलं आहे की संजय राऊत म्हणजे एक चुतियासारखा काहीतरी बोलतो दररोज, आणि त्यांच्या जो बातमी आहे कोणी सिरियसली घेत नाही. पण आम्ही घेतो आणि त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही दररोज असा खोटा बातमीचा बहादूर माणूस जो आहे त्यांना एक्सपोज करणार, असा आमचा चॅलेंज आहे.